नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका आज परत एकदा एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. सध्या या डिझाईन्स खूप चालत आहेत. कलरमध्येच त्या काढल्या जातात. व्हाईट सरफेसवर त्या उठून दिसतात. यात व्हाईट रांगोळीचा काहीही उपयोग होत नाहीत. कलर रांगोळीचा उपयोग करूनच ह्या रांगोळी काढल्या जातात. अशा या रांगोळी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. फ्रेंड्स, सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्याकडे एक जाळी असलेली एक प्लेट आहेत. त्या प्लेटच्या साहाय्याने मी पहिल्यांदा डॉट्स काढून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच जे डॉट्स मी काढले आहेत, ज्या कलरचे डॉट्स काढले आहेत, त्याच डॉट्सचा थोडा फेंट कलर मी आतमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर MDFचे काही शेप्स आहेत माझ्याकडे. त्याच्यापैकी मी हाफ सर्कलचा यात उपयोग केलेला आहे. MDFमध्ये वेगवेगळे शेप मिळतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी माझ्या चॅनलला टॅग प्रोडक्ट लावते, तुम्ही तिथून घेऊ शकता. असे वेगवेगळे आकारच आहेत. त्या आकाराच्या साहाय्याने आपण रांगोळीसुद्धा बनवू शकतो. आता मी तोच आकार ठेवून हाफ सर्कल ठेवून असे 4 बनवून घेतले आहेत. वर खाली बाजूला 2 आणि त्याच्यामध्ये सुद्धा फेंट पिंक कलरचे डॉट दिलेले आहेत आणि आतमध्ये डार्क पिंक कलर टाकलेला आहे. असंच मी 4ही याच्यामध्ये करून घेतलेलं आहेत. आणि आता पेनच्या साहाय्याने तुम्ही त्या डॉटला आतमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे फ्लॉवर एक दिसेल तिथे. पहा, 4ही याला मी तसं करून घेतलेलं आहेत. त्यानंतर जे आतमधले डॉट्स आहेत त्यालासुद्धा मी प्रेस करून घेतलेले आहेत. ऑरेंज कलरचे डॉट्स त्याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि मध्ये बांगडी ठेवून त्या बांगडीच्या भोवताल मी पूर्ण डॉट टाकून घेतलेले आहेत. ब्राऊन कलरचं आतमध्ये मी एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. बघा, तुम्हाला जर इथे बाजूला पण परत बांगड्या ठेवायच्या असेल आणि वेगवेगळे फ्लॉवर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. मी एकच काढलेला आहे. अन्यथा तुम्ही बाजूलासुद्धा काढू शकता बांगड्या ठेवून. बांगड्यांचा उपयोग करून किंवा अर्धी बांगडी तिचासुद्धा उपयोग करून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर मध्ये एक छोटासा रेड कलरचा डॉट देऊन त्याच्यामध्ये व्हाईट कलर टाकला आहेत मी. आणि जे 2 पिंक कलरचे हाफ सर्कलमध्ये फ्लॉवर बनवलेले आहेत, त्या 2 फ्लॉवरच्या मध्ये एक पॅरोट कलरचं असं एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. त्याआधी मी डॉट टाकून घेतलेले आहेत. 2, 2 आणि 1 असे डॉट करून घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा पेनच्या साहाय्याने आतमध्ये घेऊन एक छोटंसं फ्लॉवर तयार करून घेतलेलं आहे. बघा, खूप सुंदर दिसते आहेत. त्यानंतर पिंक कलरच्या फ्लॉवरला पॅरोट कलरचे डॉट दिले आणि पॅरोट कलरच्या फ्लॉवरला पिंक कलरचे डॉट दिले आहे. बघा, किती सुंदर कॉम्बिनेशन दिसते आहे. असंच मी करून घेतलेलं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?